नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड मेंटर ऑफिशियलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाची चौकट या सिरीज अंतर्गत आपण जे कंबाईनचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत यांचं सखोल विश्लेषण करतोय. या विश्लेषणामध्ये आपण प्रश्नांचं विश्लेषण आणि या विश्लेषणातनं संभाव्य कुठले प्रश्न निर्माण होतात का याच्यावरती चर्चा करणार आहे. ऑलरेडी आपण गट ब जो 2024चा पेपर आहे त्याची चर्चा केलेली आहे. आजच्या डिस्कशनमध्ये आपण गट क कधी झाला होता हा पेपर 1 जून 2025 रोजी. तर ह्या गट क पेपरच्या अर्थशास्त्र विषयातील जे 15 क्वेश्चन्स आहेत त्याचं आपण डिस्कशन करणार आहोत. तर शेवटपर्यंत थांबा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. आता क्वेश्चन जो आहे अर्थशास्त्राचे ते कितीपासून चालू होतात? मला वाटते ए सेटमध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून अर्थशास्त्राचे प्रश्न चालू होतात. 1, 18, 19, 20, 21. ओके, फाईन. कशाचा प्रश्न या प्रश्न बघितला ते महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960च्या संदर्भातील हे 4 ऑप्शन्स दिलेले. प्रश्न सांगतो की महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण, ज्याला ऑडिट सुद्धा आपण म्हणतो, अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत. म्हणजे काय की ऑडिटसाठी खालीलपैकी कोणतं पर्पज नाही. कशाच्या अंतर्गत? महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार. फर्स्ट ऑप्शन काय सांगतोय की सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे. ऑब्विसली जर ऑडिट करतोय तर हिशोबाची जी काही पावती आहेत, जमा असेल किंवा खर्च असेल, याच्या ज्या हिशोबाच्या पावत्या आहेत या ऑडिटसाठी तुम्हाला उपलब्ध करून द्यावा लागतात. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट काय सांगताय की सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकारी कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते की नाही हे तपासणं. ऑब्विसली सहकाराच्या तत्वानुसार जे काय सहकारी संस्था उभारण्यात आलेल्या आहे कशा अंतर्गत? महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960. मग त्या पतसंस्था असतील, खताच्या संदर्भात असतील, कृषीच्या संदर्भातील असतील, ज्या कुठल्या संस्था सहकारी आणि या अधिनियमाच्या अंतर्गत स्थापन झालेल्या आहेत त्या सहकारी तत्वानुसार चालतात की नाही याचं देखील अंकेक्षण करायचे आणि सेकंड स्टेटमेंट या कारण बरोबर ठरतंय. तिसरं काय की सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. आता हा जो स्टेटमेंट आहे हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. याचं कारण असं की महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार या कायद्याअंतर्गत सहकार जी न्यायालय हे स्थापन करण्याचा अधिकार आहे. मग ही सहकारी न्यायालय जे आहेत, जे काय गैरप्रकार झालेला आहे सहकारी संस्थांमध्ये, त्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही करतील. ही जी कार्यवाही आहे ती ऑडिटच्या दरम्यान केली जाणार नाही, एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचे. कारण का एखाद्या दोषीवरती कारवाई करायची का नाही ही काय एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, हे काय ऑडिटचं काम नाही. त्यामुळे तिसरं जे स्टेटमेंट आहे ते काय बरोबर नाहीये. चौथं स्टेटमेंट काय सांगते की सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. ऑडिटचं किंवा लेखापरीक्षणाचं उद्दिष्ट जे असतं की जी काय अफरातफर झालेली आहे ती काय करायची? शोधून काढायची. मग याचं उत्तर काय येईल? उत्तर येईल ए, बी आणि डी बरोबर आहेत. याचं उत्तर काय येईल? सॉरी, विचारलंय काय की अंकेक्षण करण्याचा उद्देश नाहीये. मग याचं उत्तर काय येईल? फक्त सी. विचारलेलं आहे की जे ऑडिट करण्याचा उद्देश काय नाहीये. तर तिसरं स्टेटमेंट जे आहे ते कशाचं? सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे काय याचं उद्दिष्ट नाहीये ऑडिटचं. मग ऑडिटचा जर प्रश्न विचारलाय तर ऑडिटच्या संदर्भात आपल्याला एक्स्ट्रा काही थोडी माहिती असणं अपेक्षित आहे. ऑडिटच्या संदर्भात कोणती माहिती एक्स्ट्रा माहित असणं अपेक्षित आहे? ते म्हणजे कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. याचे आर्टिकल्स कुठले आहेत? याचे आर्टिकल्स 148 ते 151च्या संदर्भात, 149 आणि 150. याच्यामध्ये 148 कशाच्या संदर्भामध्ये? याच्यामध्ये जे
कॅगची स्थापना तर 149 मध्ये काय ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, 150 मध्ये काय येणार की जे ऑडिटचे जे फॉर्मॅट असणार आहे किंवा अकाउंटचे फॉर्मॅट जे असणार आहेत ते, आणि 151 मध्ये काय, 151 मध्ये जे ऑडिटचे रिपोर्ट आहेत ते एकतर संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये मांडणे. हे 4 आर्टिकल तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, आपण ऑडिटच्या संदर्भात चर्चा करतोय, पण ऑडिटच्या संदर्भामध्ये आपल्याला कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया माहित असणं अपेक्षित आहे. आणि त्यांची जे कलम आहे 148 असेल, 49 असेल, 50 असेल आणि 51 असेल, हे देखील माहित असणं अपेक्षित आहे. मग ज्या वेळेस आपण ऑडिटचा विचार करतोय तर आपल्याला हे पण माहित असणं अपेक्षित आहे की ऑडिट जे आहे ते 3 प्रकारचे असतात. एक पहिलं असतं फायनान्शियल ऑडिट, दुसरं असतं रेग्युलेटरी ऑडिट, आणि तिसरं जे असतं ते काय आहे, परफॉर्मन्स ऑडिट. आता कॅगला हे जे परफॉर्मन्स ऑडिट आहे हे डिस्क्रिशनरी आहे. डिस्क्रिशनरी म्हणजे काय, त्याचा स्वेच्छाधिकार येतो की हे ऑडिट परफॉर्म करायचं का नाही. परंतु फायनान्शियल किंवा कंप्लायन्स ऑडिट जे आहे आणि रेग्युलेटरी ऑडिट जे आहे हे करणं कंपल्सरी आहे. याच्यामध्ये काय करायचं की पहिल्यांदा ऑडिट जो खर्च, जमा खर्च जो आहे त्याचं जे काय व्यवस्थित तुम्ही जमा खर्च मांडलेला आहे का नाही, ते नियमांनुसार व्यवस्थित झालं का नाही ते बघणं फायनान्शियल ऑडिट किंवा रेग्युलेटरी ऑडिटनुसार. आणि परफॉर्मन्स ऑडिटनुसार इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस चेक करणं. म्हणजे काय की जो खर्च केलेला आहे, खर्च किती झाला, त्यानंतर इनपुट ते आउटपुट काय आला, आणि इफेक्टिव्हनेसमुळं याच्यामध्ये काय की सरकारने जो काय खर्च केलाय त्याचा समाजामध्ये प्रभाव काय झाला. मग ह्या ऍडिशनल माहिती तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. याचा फायदा काय होणार आहे, ज्यावेळेस ऑडिटच्या संदर्भात कुठलाही जर प्रश्न आला, हे जे मेन मुद्दे आपण जे आर्टिकल डिस्कस केलेले आहेत 148 ते 151, टाइप्स ऑफ ऑडिट जे डिस्कस केलेले आहेत, इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, जे परफॉर्मन्स ऑडिटच्या संदर्भातील सब पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत. परफॉर्मन्स ऑडिट डिस्क्रिशनरी, स्वेच्छाधिकार आहे कॅगचा, हे पण डिस्कस केलेलं आहे. आणि यावरती आयोग भविष्यात क्वेश्चन विचारू शकतं, म्हणून आपण या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत आणि ह्या तुम्ही नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. सो दॅट वॉज ऑल फॉर क्वेश्चन नंबर 21. आता क्वेश्चन नंबर, प्रश्न क्रमांक 22 काय सांगतोय, तो कशाच्या संदर्भामध्ये की महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 23-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. मग राज्याचे जे कराचे सोर्स आहेत ते कोणते आहेत, केंद्राकडनं अनुदान भेटतं, त्याचबरोबर राज्याचे स्वतःचे कर सोर्स आहेत. कोणते सोर्स आहेत हे, तर पहिला आहे की स्टेट जीएसटी, राज्याचा वस्तू आणि सेवा कर, त्यानंतर सेल्स टॅक्स, हा सेल्स टॅक्स पेट्रोलियम वरती किंवा लिकर वरती, त्यानंतर रजिस्ट्रेशन टॅक्स, आणि शेवटला एक्साइज, कशावरती, अगेन लिकर वरती. मग हे जे 4 सोर्सेस आहेत राज्याचे, हे जवळजवळ महाराष्ट्र राज्याच्या 60% टॅक्स कलेक्शन करतात. समजतंय, म्हणजे प्रश्नामध्ये विचारले की 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात कराचा सर्वाधिक हिस्सा आहे, आणि तो कशाचा हिस्सा आहे, वस्तू व सेवा कर. सगळ्यात पहिल्यांदा
स्टेट जीएसटी, त्यानंतर केंद्राकडनं जो जीएसटीचा हिस्सा येतो तो, त्यानंतर सेल्स विक्री कर मधनं पेट्रोलियम असेल, लिकर असेल, रजिस्ट्रेशन आणि एक्साइज टॅक्स जो दारूवरती लावला जातो, हे देखील राज्याचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. मग आता विचारलंय काय की सगळ्यात जास्त कुठलं कर संकलन कुठल्या टॅक्स मधनं होतंय, आपल्याला हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे की त्यांची क्रमवारी काय, कुठला टॅक्स जो राज्याचा स्वतःचा कर उत्पन्न आहे त्यामध्ये सर्वात जास्त कोण कर भरतं, तर स्टेट जीएसटी, मग नंतर सेल्स टॅक्स, नंतर रजिस्ट्रेशन आणि एक्साइज, आणि या ऍडिशनल गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 22चं उत्तर काय येईल, वस्तू व सेवा कर. प्रश्न क्रमांक 23, आता इथे विचारलंय काय की औद्योगिक संस्था आणि त्यांचं स्थापना वर्ष विचारलेलं आहे, म्हणजे औद्योगिक ज्या वित्त पुरवठा करणाऱ्या औद्योगिक संस्था आहेत यांची स्थापना वर्ष काय. मग सर्वप्रथम भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडियन फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याची स्थापना कधी झालेली आहे, 1948. भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI बँक याची स्थापना 1964 साली झालेली आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे, 1955 साली झालेली आहे. तर राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना कधी झालेली आहे, 1954 साली झालेली आहे. मग पर्याय उत्तरामध्ये काय उत्तर येईल, एचं काय येईल, 2. एचं 2 कशामध्ये, खाली हा ऑप्शन गेला, 3 ऑप्शन गेला आणि 4 ऑप्शन गेला. म्हणजे तुम्हाला एका पर्यायाचं जरी उत्तर माहिती असेल तरी तुम्हाला उत्तर निघतंय. एक जो वित्त संस्था त्याचे स्थापना वर्ष काय होतं हे जरी माहित असेल तर त्यावरून तुमचं उत्तर निघतंय. बघा, एचं 2, बीचं 1, सीचं 4 आणि डीचं 3. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 कशाच्या संदर्भामध्ये, प्रश्न क्रमांक 24 भारत रोजगार अहवाल 2024 संदर्भात आहे. या अहवालाच्या संदर्भात आपल्याला योग्य किंवा जी विधानं आहेत ती आपल्याला चेक करायची. सर्व पहिलं स्टेटमेंट काय की हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. 1 मार्च रोजी झालाय का, नाही, हा कधी झाला, 26 मार्च ला प्रकाशित झाला, 26 मार्च 2024. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आणि तिसरं स्टेटमेंट काय, अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय येईल, उत्तर येईल बी आणि सी बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 3. या रोजगार अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे की जी तंत्रज्ञानामध्ये आता जी बदल घडत चाललेला आहे त्यामुळं जे कामगारांकडनं जे कौशल्य अपेक्षित आहे त्या कौशल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चाललेला आहे. मग ज्यावेळेस कौशल्यांमध्ये बदल होत चाललेला आहे त्यामुळं कामगार बाजारपेठेमध्ये एक अस्थिरता निर्माण झालेली आणि ही अस्थिरता या भारतीय रोजगार अहवालामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. जे काय टेक्नॉलॉजिकल चेंजेस होत आहेत त्या टेक्नॉलॉजिकल चेंजेसमध्ये कंपन्यांकडनं कामगारांकडनं अपेक्षा वेगळ्या आहेत आणि या स्किल मिसमॅचमुळं कामगार बाजारपेठेमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि याच्यावरतीच प्रकाश टाकण्याचं काम या अहवालाने केलेलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 24चं उत्तर काय येईल, पर्याय 3 ब आणि क बरोबर आहेत. पुढील प्रश्न कोणता आहे, प्रश्न आहे 25. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 23-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य 27% हिश्श्यासह क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कधीचा अहवाल, आर्थिक पाहणी 23-24. प्रथम क्रमांकावरती कोण आहे, प्रथम क्रमांकावरती MP आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्राचा नंबर काय आहे, महाराष्ट्राचा नंबर जो आहे तो दुसरा आहे. किती हिस्सा आहे महाराष्ट्राचा, 27%. मग आता ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचा जर विषय निघालाय तर आपल्याला सेंद्रिय शेती संदर्भात काही स्कीम्स माहित असणं अपेक्षित आहे ज्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या परीक्षेत होऊ शकतो. मग या संदर्भात कुठल्या स्कीम तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. सर्वात प्रथम परंपरागत कृषी विकास योजना, याच्यावरती
भर कशावरती दिलेला आहे? परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये जी परंपरागत शेती आहे हिचा विकास करणं, आणि परंपरागत शेती म्हणजे कोणती? तर सेंद्रिय शेती. म्हणजे याच्यामध्ये काय की जी खतं आणि बियाणं आहे, रासायनिक खतं जो आहे त्यांचा वापर कमी करणं आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करणं, तोच उद्दिष्ट पुढे देण्याचं काम ह्या योजनेने केलेलं आहे, परंपरागत कृषी विकास योजना. अजून एक आहे नॅशनल प्रोजेक्ट ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग. नॅशनल प्रोजेक्ट ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग या प्रोजेक्ट अंतर्गत जे सेंद्रिय शेती करण्यासाठी जे इनपुट असतात, ज्या निविष्ठा असतात, त्या निविष्ठा पुरवण्याचं काम या प्रोजेक्ट अंतर्गत केलं जातं, आणि हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान याचा फोकस कशावरती राहिलेला आहे? सेंद्रिय शेतीची डेव्हलपमेंट करणे महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यामुळे ही स्कीम तुम्हाला देखील माहित असणं अपेक्षित आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की सेंद्रिय शेतीचा विकास होण्यासाठी सही ऑर्गॅनिक नावाचा एक सही ऑर्गॅनिक किंवा नाशिक ऑर्गॅनिक या ब्रँडिंग अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जे प्रोडक्ट आहेत यांना काय मार्केटिंगला आणि ब्रँडिंगला, विपणनाला फायदा व्हावा म्हणून हे ब्रँड क्रिएट करण्यात आलेले आहे. याच बरोबर अजून एक स्कीम आहे पार्टिसिपेटरी गॅरंटी स्कीम ऑर्गॅनिक. पार्टिसिपेटरी गॅरंटी स्कीम ऑर्गॅनिक या अंतर्गत काय होत आहे की देशांतर्गत जी सेंद्रिय शेतीची उत्पादनं आहेत यांची अश्युरन्स मार्क देण्यासारखं, ISI सारखं मार्क देण्याचं काम या स्कीम अंतर्गत केलं जाते. मग आपण सेंद्रिय शेतीच्या संदर्भात किती स्कीम जाणून घेतलेल्या आहेत? पार्टिसिपेटरी गॅरंटी स्कीम ऑर्गॅनिक ती, त्यानंतर पारंपरिक कृषी विकास योजना, नॅशनल प्रोजेक्ट ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान, आणि सही ऑर्गॅनिक आणि नाशिक ऑर्गॅनिक सारखे जे ब्रँड्स बनवण्यात आलेले आहेत ते देखील आपण ह्या विषयामध्ये या सब्जेक्ट अंतर्गत चर्चा केलेली आहे. याचा फायदा काय होणार आहे? म्हणजे सेंद्रिय शेती संदर्भात जर आता एक्झाम मध्ये प्रश्न आला तर तुम्हाला ह्या 4-5 गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे, आणि ह्या माहिती आधारे तुम्ही आरामात ऑप्शन इलिमिनेट करू शकता. त्यामुळं प्रश्न क्रमांक 25चं उत्तर काय आहे? प्रश्न क्रमांक 25चं उत्तर येतं दुसरा, ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? दुसरा. पहिला नंबर लागतो मध्य प्रदेशचा. प्रश्न क्रमांक 26. आता हा कशाच्या संदर्भामध्ये? हा रिझर्व्ह बँकेच्या संदर्भामधला. खालील विधाने विचारात घ्या. पहिलं स्टेटमेंट काय सांगते की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. कधी स्थापना करण्यात आली रिझर्व्ह बँकेची? 1 एप्रिल 1935. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट काय सांगते की भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? तर जुलै 1969, टू बी प्रिसाइज 19 जुलै 1969. पहिल्या फेज मध्ये हे राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आणि सेकंड फेज कधीची होती? सेकंड फेज जी होती ती एप्रिल 1980. पहिल्या फेज मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. यामध्ये जो निकष होता तो निकष काय होता की ज्या बँकांमध्ये ठेवी किती आहेत? 50 कोटीपेक्षा जास्त आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर दुसऱ्या फेज मध्ये ज्या बँकांची जी ठेवी आहे 200 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आणि ते कधी करण्यात आलं? 1980 मध्ये करण्यात आलं. तिसरं स्टेटमेंट काय सांगते की जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. 1 जुलै 1955 मध्ये इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची जे रूपांतर जे झालं ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट काय सांगते की रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. 1937 पर्यंत रिझर्व्ह बँकेचं जे कार्यालय होतं ते कोलकात्यामध्ये होतं. 1937 मध्ये ते मुंबईमध्ये हलवण्यात आलं, आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेचं जे कार्यालय आहे किंवा मध्यवर्ती बँकेचं कार्यालय हे मुंबईमध्येच स्थित
आहे. मग यांनी काय विचारलेलं आहे की खाली विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. त्यामुळे बरोबर कोणतं येईल? ए सी डी. ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक 4 ए सी डी. बी ऑप्शन जो आहे, भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर हे 1959 मध्ये राष्ट्रीयकरण न करता ते कधी झालं? 1969 मध्ये करण्यात आलं. आता ज्यावेळेस नॅशनलायझेशन झालं तर नॅशनलायझेशनचे गोल कोणते होते? थोडक्यात जर सांगायचं झालं तर फायनान्शियल इन्क्लुजन करायचं होतं. म्हणजे काय की वित्तीय समावेशन, कृषी ग्रामीण भागामधील आणि निमशहरी भागांमधील लोकांची जी वित्ताची रिक्वायरमेंट होती ती पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा काय होता याच्यामध्ये? दुसरा मुद्दा असा होता की प्राथमिक क्षेत्राला कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे, त्याला काय म्हणतो आपण? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. म्हणजे राष्ट्रीयकरणाच्या अगोदर शेतीला जो कर्ज पुरवठा किती होता? 2% आतमध्ये होता. मग प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये काय सांगितलं की एक ठराविक लिमिट जी वित्त पुरवठा आहे या क्षेत्रांना झाला पाहिजे. मग याचं लिमिट किती आहे सद्यस्थितीला? 40%. अशा पद्धतीने त्यानंतर रिसोर्स मोबिलायझेशन, की ज्या ठेवी आहेत लोकांच्या, जे जुनी चाललेली पद्धत काय होती की लोक जो पैसा आहे, जे त्यांची सेव्हिंग्ज आहेत ते घरामध्येच एखाद्या मडक्यामध्ये टाकून घरामध्येच कुठेतरी पुरून ठेवायचे. मग तो पैसा घरामध्ये न राहता फायनान्शियल सिस्टीम मध्ये येऊन लोकांची किंवा देशाचे जे काही डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याला मदत व्हावी, या ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह साठी राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि ही ऍडिशनल माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला माहित असणं अपेक्षित आहे. यावरनं तुम्ही आरामात ऑप्शन इलिमिनेट करू शकता. त्यामुळं प्रश्न क्रमांक 26चं उत्तर काय? ए सी डी, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 27 कशाच्या संदर्भात आहे? हा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला? आता आतापर्यंत जे आधारभूत वर्ष होते ते 8 होते. आता नवीन आधारभूत वर्ष कोणतं येतंय? आधारभूत नवीन जे येते ते 2023-24 पासन, आणि ते कधीपासून लागू होते? फेब्रुवारी 2026. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय की 1993-94 नंतर कोणतं मूळ वर्ष आलं? तर नेक्स्ट जे बेस इयर आलं ते आलं 1999-2000, आणि हे लागू कधी झालं? हे जानेवारी 2006. त्यानंतर जानेवारी 2010 मध्ये कोणतं मूळ वर्ष आलं? ते आलं 2005-06. जानेवारी 2015 साली कोणतं मूळ वर्ष आलं? ते आलं 2011-12. आणि आता फेब्रुवारी 2026 साली कोणतं येते? कोणतं येते? 2022-23. म्हणजे काय? मूळ वर्षांची जे आधारभूत वर्ष आहेत ते बदलत गेलेले आहेत. हे आधारभूत वर्ष का बदलायचे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे की अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेले बदल ते कशामध्ये? जीडीपीची कॅल्क्युलेशन करत असताना, स्थूल देशांतर्गत किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या सर्व घटकांचा इम्पॅक्ट किंवा प्रभाव मोजताना आपल्याला दिसावा, म्हणून ही आधारभूत वर्ष किंवा मूळ वर्ष आपण बदलत चाललेलो आहोत. मग प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आधारभूत वर्ष हे 1999 करण्यात आलं, 99 नंतर ज्यावेळेस 2005-06 करण्यात आलं, त्याचा मूळ हेतूच हा होता की जी माहिती तंत्रज्ञानामध्ये जी काय प्रगती झाली ती त्याच्यामध्ये कॅप्चर व्हावी. त्यानंतर 2005-06 वरनं 11 पर्यंत ज्यावेळेस करण्यात आली तर त्यामध्ये काय मेन्शन करण्यात आलं की जो डेटा आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा जो डेटा आहे पहिल्यांदा कशावरती असायचा? इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्याऐवजी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा डेटा त्याच्यामध्ये घेण्यात आला. आणि आता डिजिटलायझेशनमुळे जो काय अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत चाललेला आहे किंवा कामगार क्षेत्रामध्ये बदल होत चाललाय किंवा उत्पादन क्षेत्रामध्ये बदल होत चाललेला आहे, याची सर्व माहिती जीडीपी मध्ये रिफ्लेक्ट व्हावी यासाठी आधारभूत वर्ष बदलत चाललेलं आहे. आणि या संदर्भातील कमिटी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आणि ही कमिटी कोणती? जी आता नवीन शिफारस केलेली आहे ती कोणती? विश्वनाथ गोल्डर समिती तुम्हाला माहित असणं अपेक्षित
आहे. या समितीच्या शिफारसीनुसार जे आधारभूत वर्ष आहे ते 2011-12 वरनं 2022-23 लागू होते. कधीपासून लागू होते? फेब्रुवारी 2026. आणि हा संभाव्य प्रश्न आहे. म्हणजे कंबाईन मेंटरची काय खासियत आहे की प्रश्नाचं विश्लेषण तर करतोय आपण, प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, पण या उत्तरामधनं नवीन कुठला संभाव्य प्रश्न तयार होतोय का, या विश्लेषण सिरीज मध्ये आपण बघत आहे. आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी होणार आहे. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला? 1999-2000. ऑप्शन क्रमांक सी. पर्याय क्रमांक म्हणजे याचं उत्तर काय येईल? फक्त सी. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 28. आता हा कशाच्या संदर्भात आहे? गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने. परिसंस्था म्हणजे काय? इकोसिस्टम. पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कायदा लागू केला. कोणता कायदा आहे हा? मैत्री कायदा. मैत्री कायदा महाराष्ट्र इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेड ऍक्ट 2023. या कायद्याअंतर्गत एक कायदेशीर चौकट देण्यात आली. कायदेशीर चौकट म्हणजे काय की जे गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत त्यांना काय अधिक पारदर्शकता असेल, एक विशिष्ट कालमर्यादा असेल, ज्या काय परवानग्या सरकारकडनं त्यांना घ्यायची त्याच्यासाठी एक विशिष्ट कालमर्यादा असेल, आणि अधिक सुलभपणे जे कुठले गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत त्यांना अगदी सुलभपणे गुंतवणूक करता यावी म्हणून हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. याचं वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह काय? याचं ऑब्जेक्टिव्ह असं की महाराष्ट्र राज्याला उद्योग आणि तंत्रज्ञानाची राजधानी बनवणं म्हणून हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. आणि याचं उत्तर काय येतंय? याचं उत्तर येतंय मैत्री कायदा. माहिती आणि तंत्रज्ञान जे आहे, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा हा पण जुलै 2023 मध्ये पारित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस करण्यात आलेला आहे. मग यामध्ये की महाराष्ट्र राज्याला माहिती आणि तंत्रज्ञानाची राजधानी बनवणं. वेरॅज मैत्री कायद्याअंतर्गत काय की गुंतवणूकदारांना उद्योगधंद्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करत असताना किंवा उद्योग चालकांना पारदर्शकपणे कालबाह्य पद्धतीमध्ये आणि अगदी सुलभ पद्धतीने गुंतवणूक करता यावी यासाठी एक कायदेशीर चौकट करण्यात आलेली आहे. तिसरा ऑप्शन जो आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आता इतर ऑप्शन काय सांगतायत? इतर ऑप्शन काय सांगतायत याचं की एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग हा कधीपासून कधीपर्यंत आहे? हा 2023 पासून 28 पर्यंत आहे. आता याचा ऑब्जेक्टिव्ह काय? प्रश्न क्रमांक 28 उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1. परंतु ते चारही ऑप्शन जे आहेत क्वेश्चन मधले चारही जे ऑप्शन आहेत ते आपण डिस्कस करतोय. त्याचं उत्तर काय? 1. आता एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग जो आहे हा कधी प्रेरित करण्यात आला? हा जून 2023 मध्ये पारित करण्यात आला. याचा पर्पज काय की जी वस्त्रोद्योग क्षेत्र आहे, वस्त्रोद्योग क्षेत्राचं औद्योगिकीकरण करणं किंवा आधुनिकीकरण करणं. आणि यामध्ये 5P P नाही F यावरती फोकस करण्यात आलं. हे 5F कोणते कोणते आहेत? फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन. म्हणजे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग जे धोरण राबवण्यात आलं, कधी राबवण्यात आलं? जून 2023. याच्यामध्ये 5F वरती फोकस करण्यात आला. ते 5F कोणते आहेत? फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन. आणि याचं उद्दिष्ट हे की जो वस्त्रोद्योग क्षेत्र आहे महाराष्ट्र राज्यामधील याचं आधुनिकीकरण करणं. आणि चौथा ऑप्शन कशाच्या संदर्भामधला आहे? तो आई महिला भूमुख पर्यटन. हा कधी करण्यात आला पारित? हा मे 2023.
आणि या स्कीम अंतर्गत महिला केंद्रित पर्यटन विकासाला चालना देणं, म्हणजे 15 लाखांपर्यंत एखाद्या महिला उद्योजकाने पर्यटन विकास करण्यासाठी जर कर्ज घेतलं असेल तर त्याच्या व्याजावरती परतावा भेटण्यासाठी हे धोरण राबवण्यात आलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त महिला उद्योजक पर्यटन क्षेत्रामध्ये येण्यासाठी ही स्कीम आलेली आहे. त्यामुळं आपण जे रेस्ट 3 ऑप्शन जे आहेत प्रश्नामधले त्याचं पण डिस्कशन केलंय. आणि जो कायदा पारित करण्यात आलेला आहे कशासाठी, राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये मैत्री कायदा लागू केलेला आहे. याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, प्रश्न क्रमांक 29. हा कशाच्या संदर्भामध्ये, हा योजनाच्या संदर्भामध्ये, पंचवार्षिक योजना आणि निर्धारित लक्ष्य. मग आता 5व्या योजनेचं लक्ष्य किती होतं, बरोबर आहे 4.4. 6व्या योजनेचं लक्ष्य किती होतं, 5.2. 9व्या योजनेचं लक्ष्य किती होतं, 6.5. आणि 12व्या योजनेचं लक्ष्य किती होतं, 8. म्हणजे हे निर्धारित विकासाचं इकॉनॉमिक ग्रोथ किती एक्सपेक्ट केली होती ते योजनेअंतर्गत, आणि ही लक्ष्य आपल्याला इथं 4च्या 4 बरोबर दिसतात. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. 1, 2, 3, 4. आता ह्या 5व्या योजना जी आहे याचा मेन स्लोगन काय होता, याचा स्लोगन जो होता तो गरिबी हटाओ. 6व्या योजनेचं काय जे मेन स्लोगन काय होता, फॅमिली प्लॅनिंग. 9व्या योजनेमध्ये काय, सोशल जस्टिस, ज्याला आपण मराठीमध्ये सामाजिक न्याय म्हणतो. आणि 12व्या योजनेअंतर्गत सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ, शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले. म्हणजे हे जे मेन स्लोगन जे आहेत किंवा महत्वाचा फोकस त्या योजनेअंतर्गत कशावरती करण्यात आलेला आहे हे आपण ध्यानात ठेवलेलं आहे. 5व्या योजनेअंतर्गत फोकस कशावरती होता, गरिबी हटावावरती होता. 6व्या योजनेअंतर्गत फॅमिली प्लॅनिंग वरती होता. 9व्या योजनेअंतर्गत सोशल जस्टिस वरती होता. तर 12व्या योजनेअंतर्गत किती कशावरती होता, सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आणि यांचे जे काय निर्धारित लक्ष्य काय होते, 4.4, 5.2, 6.5 आणि 8.0. त्यामुळे उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 1. आता ही जी पंचवार्षिक योजना होत्या 12, यांच्याबद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला काय माहित असणं अपेक्षित आहे. यांचं लक्ष्य काय होतं, लक्ष्य असं होतं की देशातील गरिबी कमी करणे, त्यानंतर रोजगारी वाढवणे, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर देशाचं काय करणं, मॉडर्नायझेशन करणं, औद्योगिक क्षेत्राला चालना देणं, समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणं इत्यादी ही काय होती, मूलभूत लक्ष्य होती. त्यामुळे ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला हेच दिसतं की गरिबी कमी करणे, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, शाश्वत विकासाची कास धरणं, अशा प्रकारे ही जी पंचवार्षिक योजना कशासाठी राबवल्या होत्या आपण आता जस्ट बघितलं. इकॉनॉमिक ग्रोथ असेल, पॉवर्टी रिडक्शन असेल, मॉडर्नायझेशन असेल, सेल्फ रिलायन्स असेल, इत्यादी काय होते याचे गोल्स होते. त्यामुळं प्रश्न क्रमांक 29 उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न 30 काय सांगतो की खालीलपैकी कोणतं विधाने लेखपालनाच्या फायद्यासंबंधित योग्य आहे. लेखपालन म्हणजे काय, ऑडिटिंग किंवा अकाउंटिंग. आता सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते. ऑप्शन बरोबर आहे का, बरोबर आहे. दुसरा काय, पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. ऑब्विसली त्यासाठी तर आपण जी काय जमा खर्च असेल, नियमांचं पालन होते की नाही, परफॉर्मन्स ऑडिटिंग, ज्याचा आपण म्हणतो की समाजावरती काय परिणाम झालेले इत्यादी प्रकारचे जे अंकेक्षण किंवा लेखपालन आपण या माध्यमातून करतो. त्यानंतर स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. हा तिसरा ऑप्शन पण बरोबर आहे. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, हा पर्याय जो आहे हा चुकीचा आहे. लेखपालनाचा फायदा जो आहे तर ते पहिले 3 ऑप्शन जे आहेत ते सांगतात. त्यामुळे चौथा ऑप्शन हा
एकदम कॉन्ट्राडिक्टरी आहे. तो काय सांगतो की आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. हे कधी शक्य होत नाही? ज्या वेळेस लेखपालन अकाउंटिंगच केले जात नाही त्यावेळेस उद्योगधंद्याचा जे काय जमा खर्च आहे याच्यावरती नियंत्रण ठेवणं होत नाही. त्यामुळं प्रश्न क्रमांक 30चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 फक्त अ, ब आणि क. आता नेक्स्ट क्वेश्चन कशाच्या संदर्भात आहे? तो आहे तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन राबवित आहे. स्कीमच्या संदर्भात विचारलेलं आहे. काय राबवित आहे? तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पीएम आशा. ही पीएम आशा जी स्कीम आहे ती काय? प्राइस सपोर्ट स्कीम आहे. म्हणजे काय की एमएसपी आणि जी काय मार्केट प्राइस आहे तर प्राइस डेफिशियन्सी पेमेंट स्कीम म्हणजे काय की तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता कशी पोहोचवायची? जर जे काय तुमचं उत्पादन तुम्ही तयार केलेलं आहे तुम्हाला ह्या ठराविक एमएसपी ने तुमचं उत्पादन जे आहे ते खरेदी केले जाईल, परंतु जर त्याची मार्केट प्राइस जास्त असेल, शेतकऱ्यांचं नुकसान न व्हावं किंवा शेतकऱ्यांना योग्य आणि किफायतशीर भाव भेटावा म्हणून ही काय प्राइस डेफिशियन्सी पेमेंट स्कीम आहे. म्हणजे काय? एमएसपी आणि मार्केट प्राइस म्हणजे जे बाजार किंमत आहे याच्यामधील जो फरक आहे तो फरक शेतकऱ्यांना इथं पे केला जाणार आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज पेमेंट डेफिशियन्सी और प्राइस डेफिशियन्सी पेमेंट स्कीम. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही कशाच्या संदर्भामध्ये? हे मागेल त्याला शेततळे, एक्स्ट्रा ऍडिशनल जे रेस्ट ऑप्शन जे आहेत यावरती आपण चर्चा करतोय. याचं उत्तर काय? प्रश्न क्रमांक 31चा 2. आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना कशासाठी आहे? मागेल त्याला शेततळे. म्हणजे काय? सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी जो कुठला व्यक्ती, जो कुठला शेतकरी ज्याला शेततळ बनवायचं असेल त्याला शेततळ निर्माण करण्यासाठी अनुदान या स्कीमच्या अंतर्गत प्रोव्हाइड केलं जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड जे आहे, आता ही किसान क्रेडिट कार्ड कायम न्यूज मध्ये असते. याच्यावरती सेम गट ब मध्ये पण प्रश्न विचारला होता. मग याबद्दल ऍडिशनल माहिती कोणती की 1958 मध्ये सुरू झालेली स्कीम आहे. या योजनेअंतर्गत किंवा या कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना अल्प कालावधीसाठी आणि वेळेवरती जे कृषीसाठी जी कुठला खर्च लागणार आहे, मग ते बियाण्यासाठी असेल, खतासाठी असेल, काढणी पश्चात प्रोसेसिंग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, इत्यादी सर्व कारणासाठी मॅक्सिमम 3 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. मग ह्या 3 लाखाच्या कर्जावरती किंवा जे व्याज येणार आहे ते किती व्याज दर आहे? 7%. मग तुम्ही जर त्या कर्जाचा वेळेवरती जर तुम्ही भरणी केली तर तुम्हाला 2% काय भेटणार आहे? अनुदान भेटणार आहे. आणि एक ऍडिशनल अनुदान याच्यासाठी भेटणार आहे, प्रोत्साहनपर अनुदान, की तुम्ही टाइमली पेमेंट केले. म्हणजे इफेक्टिव्ह व्याज दर तुम्हाला किती भेटते याच्यामध्ये? किसान क्रेडिट कार्ड थ्रू 4% व्याजदराने तुम्हाला किती अमाऊंट भेटते? 3 लाख अमाऊंट भेटते. आणि ही योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे, अल्पभूधारक असेल जो कुठला आहे त्यांच्यासाठी आहे. कशासाठी? की शेतीसाठी जो निविष्ठा खर्च आहे, इनपुट कॉस्ट ऍड्रेस करण्यासाठी ही किसान क्रेडिट कार्डची स्कीम आहे. आणि याबद्दल ही जी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी माहित असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट ऑप्शन कशाच्या संदर्भात आहे? पोषण मिशन. पोषण मिशन काय करतंय की महिला असतील, लहान बालक असतील, किशोरवयीन मुली असतील, त्यानंतर प्रेग्नंट माता असतील, तर ह्या गटाचं पोषण करण्याचं कार्य किंवा पोषणासंदर्भातील जे कार्य आहे ते पोषण अभियान किंवा पोषण मिशनद्वारे केलं जातं. मग याच्यामध्ये कुठले इश्यूज ऍड्रेस केले जातात? माल न्यूट्रिशन असेल, स्टंटिंग असेल, त्यानंतर न्यूट्रिशियस फूडची जी रिक्वायरमेंट आहे ते पोषण स्कीम थ्रू ऍड्रेस केली जाणार आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 31चं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान.
प्रश्न क्रमांक 32, भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अर्थसंकल्पाबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. सर्वप्रथम, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. चुकीचं स्टेटमेंट आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. बरोबर आहे. कोणती विधाने योग्य आहे? केवळ ब, पर्याय क्रमांक 2. कारण असं की शिक्षणावरती खर्च किती आहे? 1,20,00,000 कोटी. आरोग्यावरती किती आहे? 90,000 कोटी. 90,000 कोटी. वेराज ऊर्जेवरती, पॉवर एनर्जीवरती किती खर्च करण्यात आलेला आहे? 36,000 कोटी. त्यामुळं पहिलं ऑप्शन काय सांगते की शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे का? बिलकुल नाही. हे शिक्षण दोन्ही पण आहे. हे शालेय शिक्षण पण आहे आणि माध्यमिक शिक्षण पण आहे. एकूण खर्च जो आहे तो शिक्षणावरती जास्त आहे. त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे हे पण बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? प्रश्न क्रमांक 32 चा पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 33. आता भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? म्हणजे खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. काय येणार याच्यामध्ये? भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, वित्त मंत्रालय, नीती आयोग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि आपण आता जस्ट बघितलंय की याचे 4 आर्टिकल्स आहेत. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. कलम नंबर 148, 149, 150 आणि 151. याच्यामध्ये काय कॅगची जी काय आहे ती स्थापना आहे. त्यानंतर याच्यात ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्यानंतर अकाउंटिंगचा फॉर्मॅट काय असणार आहे आणि यामध्ये जे रिपोर्ट्स असणार आहेत, जे अहवाल आहेत ते विधिमंडळात किंवा संसदेत ते मांडायचे या संदर्भात हे आर्टिकल आहे. आणि ही ऍडिशनल माहिती तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 33, भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे देशामध्ये? तर ती आहे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि हे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया 3 प्रकारचं ऑडिटिंग करतं जे आपण बघितलं. पहिला आहे रेग्युलेटरी ऑडिट, दुसरा आहे कंप्लायन्स ऑडिट आणि तिसरा ऑडिट आहे जे आहे परफॉर्मन्स ऑडिट, जे की डिस्क्रिशनरी आहे. म्हणजे कॅग चा तो स्वच्छाधिकार आहे, ते करू पण शकतं किंवा नाही म्हणू शकतं. या परफॉर्मन्स ऑडिटमध्ये इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस हे 3 क्रायटेरिया जे बघितले जातात. कंप्लायन्स ऑडिटमध्ये नियमांनुसार जर लेखापरीक्षण झाले की नाही हे बघितलं जातं. तर रेग्युलेटरी ऑडिटमध्ये ऑडिटचं जे जमा खर्च व्यवस्थितपणे त्यामध्ये मांडलेला आहे की नाही हे बघितलं जातं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय येईल? अ. पुढील प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 34 कशाच्या संदर्भात येतो? तो भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? म्हणजे बघा आता गट ब ला पण लोकसंख्येवरती प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या कारणाने किंवा लोकसंख्येच्या बदलामध्ये खालीलपैकी कोणती 3 घटक जे आहेत ते कारणीभूत आहे. मग मृत्यूदर, जन्मदर आणि स्थलांतर असा प्रश्न विचारला होता. इथं पण सेम एक थीम रिपीट होती. म्हणजे जी आयोगाची चौकट आपण कंटिन्युअसली हायलाइट करतो की ह्या पर्टिक्युलर चौकटमध्ये किंवा ह्या ठराविक मुद्द्यांवरतीच आयोग जास्त फोकस करतोय, हे या PYQच्या विश्लेषण सिरीजमध्ये आपल्याला समजून येत आहे. मग पहिला ऑप्शन काय की मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कारणं कोणती? तर पहिलं महामारी नियंत्रण, ऑब्विसली ज्याला काय म्हणतो इपिडेमिक्स, कोलेरा असेल, चेचक असेल इत्यादी जे काही रोग होते, ज्या महामारी होत्या, या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय कंट्रोल करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. सेकंड ऑप्शन काय की मलेरिया, क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट. बरोबर, मलेरिया, क्षयरोग, चेचक असेल, कोलेरा असेल इत्यादी जे कुठले आजार होते यांच्यावरती लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय, शोध झालेला आहे आणि ते रिफ्लेक्ट कशामध्ये झालाय की जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर कमी झालेला आहे. एक शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षणामध्ये काय झालेलं आहे, समाजामध्ये एक जनजागृती झालेली, स्वच्छतेबद्दल असेल, रोगाबद्दल असेल. आता तुम्ही कोरोनाच्या महामारीमध्ये बघितलं असेल की जो मृत्यूदर असेल की जी जनरल डेथ रेट जो होता तो खूप
प्रचंड कमी प्रमाणामध्ये होता. कशामुळे होता की अवेअरनेस, जनमाहिती मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचली. त्याचा फायदा असा झाला की लोकांनी जी काय प्रिकॉशनरी स्टेप्स आहेत त्या घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात जी जीवितहानी होणार होती ती याच्यातनं वाचली. मग तो एक फायदा काय आहे की जी काही मृत्यूदर कमी होण्याच्या कारणांपैकी एक आहे. एकत्रित कुटुंब पद्धती जी आहे याचा मात्र मृत्यूदर कमी होण्याशी काही संबंध नाही. एकत्रित कुटुंब पद्धती ही पारंपरिक ग्रामीण भागामध्ये, काही प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये एक कौटुंबिक रचना आहे. याचा मृत्यूदराशी काही संबंध नाही. त्यामुळं याचं ऑप्शन किंवा याचं उत्तर काय येईल? अ ब ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 ऑप्शन ए बी डी. त्यामुळे प्रश्न क्रमांक 34चं उत्तर काय येईल? 4. तर लास्ट क्वेश्चन जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? प्रश्न वाचूया. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? आता दोन प्रकारचे कराचे स्रोत असतात. एक असतात महसुली आणि एक असतात भांडवली. आता थोडक्यात सांगायचं काय, महसुली जो असतो ते काय करतं की सरकारचं कोणतंही दायित्व निर्माण करत नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो लायबिलिटीज, आणि सरकारची मालमत्ता कमी करत नाही. वेरज जे भांडवली उत्पन्न जे असतं ते काय करतं, सरकारवरती दायित्व वाढवतं आणि किंवा सरकारची जी काय मालमत्ता आहे ते कमी करतं. मग यांनी काय विचारलंय की महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे, खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा याच्यामध्ये समावेश होतो? मग सर्वप्रथम केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, ऑब्विसली MG नरेगा, विकसित भारत, जी रामजी. याच्यामध्ये आता जी फंडिंग असणार आहे ती किती असणार आहे? 60-40 असणार आहे. ही तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी माहित असणं अपेक्षित आहे. आणि ही काय होती? ही महसुली आहे, म्हणजे राज्य सरकारला जी फंडिंग येणार आहे ती कशामध्ये येतात, याची एंट्री कशामध्ये होणार आहे? ही महसुली कर या पार्टमध्ये याची एंट्री होणार आहे. दुसरं काय, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार जी काय अनुदान आहे, मग केंद्रीय वित्त आयोग कोणत्या घटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे? कलम क्रमांक किंवा कलम नंबर 280. मग वित्त आयोगानुसार जी काय महसुली कराच्या स्वरूपात जी राज्य सरकारला अनुदानं येतात ते काय राज्यांचं महसुली उत्पन्न आहे. आणि तिसरं काय, घटनात्मक तरतुदीनुसार जी काय अनुदानं भेटतात. मग याच्यामध्ये कुठली घटनात्मक तरतुदी असेल? कलम क्रमांक 275. या कलमाअंतर्गत ज्या अनुसूचित जमातीचे जे एरिया, शेड्यूल्ड ट्राईब्स एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी वित्त आयोग किंवा केंद्र सरकारकडनं राज्याला टाइम टू टाइम पेमेंट होत असतं. मग ही जी अनुदानं आहेत ही काय, ही एक रेव्हेन्यू सोर्स आहे किंवा रेव्हेन्यू इन्कम ऑफ स्टेट. आणि इतर अनुदाने असतील, मग इतर अनुदाने कोणते असतील? इतर अनुदाने इन द फॉर्म्स ऑफ एमर्जन्सी, आपत्ती व्यवस्थापनासाठी किंवा एखाद्या विशेष परिस्थितीसाठी, जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये काय ओला दुष्काळ पडला, महापुराची परिस्थिती झाली, मग ह्या परिस्थितीला ऍड्रेस करण्याकडनं केंद्र सरकारकडनं पॅकेज आलं. मग हा जो पैसा आहे तो काय महसुली उत्पन्न आहे आणि त्याची एंट्री कशी होणार आहे? महसुली जमेचा एक प्रमुख घटक म्हणून. म्हणून प्रश्न क्रमांक 35चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 ABCD असे चारही जे ऑप्शन जे आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड्रेस केलेले आहेत. आता याच्या केंद्रीय वित्त आयोगाचे ऍडिशनल पॉईंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की वित्त आयोग काय करतं की प्रादेशिक असमतोल जो आहे राज्यांमधला तो कमी करण्याचं काम करतं. कलम कोणतं आहे? 280 आहे. त्याचबरोबर एखाद्या राज्यामध्ये महसुली तूट सातत्याने कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील वित्त आयोग काय करतं? शिफारस करतं आणि त्या शिफारसीनुसार केंद्र सरकार हे राज्य सरकारला वित्त पुरवत राहतं आणि ह्या वित्त पुरवठ्याची एंट्री जी होणार आहे ते काय महसूल सोर्स ऑफ इन्कम. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 35चं उत्तर, जे चारही पण जे पर्याय आहेत ते तंतोतंत बरोबर आहे आणि याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. सो दॅट वॉज ऑल फॉर जी काय गट क ची जी परीक्षा झाली त्या प्रश्नाचं आपण सखोलपणे विश्लेषण केलंय. केवळ विश्लेषणापर्यंत आपण थांबलेलो नाही. या विश्लेषणातून संभाव्य कुठला प्रश्न निर्माण होऊ शकतो का, ऍडिशनल माहिती आपण दिलेली आहे. या रिलेव्हंट 100% मी तुम्हाला सांगतो, खात्रीशीर सांगतो की 1 किंवा 2 क्वेश्चन तरी नक्कीच या विश्लेषणामधनं रिफ्लेक्ट होणार आहेत आणि ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेली पाहिजे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.